वेलकम टू ऑल. तर आपण आजच्या सेशनला स्टार्ट करू. तर फ्रेंड्स, मूलभूत हक्क म्हणजे हे असे हक्क आहेत फ्रेंड्स की तुम्हाला संविधानाच्या घटनेत राहून हे हक्क भेटतात. म्हणजे तुम्हाला ह्या हक्काबद्दल तुम्हाला तुमच्या जर ह्या हक्काचे निलंबित वगैरे जर झाले तर तुम्हाला त्याच्याबद्दल हायकोर्टात वगैरे सुप्रीम कोर्टात जाऊन न्याय मागता येतो तुम्हाला फ्रेंड्स. असे जे हक्क आहेत आपल्याला आज त्याचं सेशन घ्यायचे मूलभूत हक्क. तर आपली जी भारतीय राज्यघटना आहेत त्या भारतीय राज्यघटनेत भाग 3मध्ये आणि कलम 12 ते 35मध्ये ह्या आपल्या मूलभूत हक्काबद्दल दिलेले आहे फ्रेंड्स. तर असं प्रत्यक्षपणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरने म्हटलं आहे की जे कलम 32 आहे त्याला डायरेक्ट आपल्या घटनेचा आत्माच म्हटलं आहे त्याने, घटनेचा हृदय. म्हणजे त्यानुसारच आपल्या घटनेत काय फ्रेंड्स काही दुरुस्ती वगैरे म्हणजे करण्याच्या सुचवायचं जर काही हे असेल तर त्याच्यामुळं होतं फ्रेंड्स. तर आपण आज आपल्या मूलभूत हक्काच्या सेशनमध्ये काय काय पाहणार आहोत फ्रेंड्स. सर्वप्रथम तर आपण आज मूलभूत हक्काची हिस्ट्री पाहणार आहोत. कोणता पण टॉपिक शिकण्याच्या आधी फ्रेंड्स त्याची आपल्याला बॅकग्राऊंड माहीत पाहिजे आणि बॅकग्राऊंड माहीत असलं तरच आपल्याला त्याच्याबद्दल त्या टॉपिकबद्दल सगळं कन्सेप्ट वगैरे समजते फ्रेंड्स. तर सर्वप्रथम आपण आज मूलभूत हक्काचा इतिहास पाहू. तर सर्वप्रथम 1215मध्ये मॅग्ना कार्टा, ही मॅग्ना कार्टा काय फ्रेंड्स, लॉर्ड जॉन हे कोण होते फ्रेंड्स, त्यावेळेसचे ब्रिटिशचे प्राईम मिनिस्टर होते. त्यावेळेस त्यांनी सामान्य लोकांना अधिकार दिले बघा. आणि त्या सामान्य लोकांना अधिकार देणे म्हणजे जे मूलभूत हक्क त्या लोकांचे त्याला मॅग्ना कार्टा म्हणलेलं आहे फ्रेंड्स त्यावेळेस. तर जगातील पहिला मूलभूत हक्कांचा दस्तऐवज त्याच वेळेस म्हटला कशाला फ्रेंड्स, 1215मध्ये मॅग्ना कार्टाला. त्याच्यानंतर फ्रेंड्स 1789मध्ये फ्रेंच राज्यक्रांती आली आणि फ्रेंच राज्यक्रांतीने काय दिलं फ्रेंड्स, तर समता, स्वातंत्र्य आणि बंधुता. आता फ्रेंड्स समता, स्वातंत्र्य आणि बंधुता, आता तुम्हाला मी ह्याच्याबद्दल सांगतो. समता म्हणजे फ्रेंड्स सर्व धर्म समान, सगळे म्हणजे सगळ्या प्रत्येक धर्माच्या लेनदेन असो काही पण असो प्रत्येक धर्माला कायद्यापुढे समानता असणार फ्रेंड्स. आणि स्वातंत्र्य, प्रत्येक व्यक्तीला स्वातंत्र्य असणार, तो कुठं पण जाऊ शकतो, तो कुठं पण राहू शकतो, तो कुठे पण त्याचं वास्तव करू शकतो फ्रेंड्स. आणि बंधुत्व म्हटल्यावर की सगळे आपले जे भारतीय आहेत परकीय लोक आहेत सगळे भाऊ बंधू वगैरे त्याची बंधुत्वाची भावना असणार व त्यांच्यात. तर त्यांचा विकास झाला फ्रेंड्स आणि आधुनिक लोकशाहीचा पाया घालण्यात आला फ्रेंड्स. त्याच्यानंतर 1931ला कराची येथे अधिवेशन भरला आणि त्या अधिवेशनात असं झालं फ्रेंड्स, त्या अधिवेशनात डॉक्टर सरदार वल्लभभाई पटेल यांनी काँग्रेसच्या वतीने मूलभूत अधिकारांची मागणी केली फ्रेंड्स. त्यावेळेस त्यांनी म्हटलं की बा ठीक आहे, आपला जो एक प्रशासन आहे त्या प्रशासनात आपण लोकांचा पण काही हक्क दिले पाहिजेत की त्यांच्या स्वातंत्र्यावर गदा यायला नाही पाहिजे म्हणून फ्रेंड्स. तर त्याच्यानंतर आपण मूलभूत हक्कांची काही वैशिष्ट्ये पण आहेत ते पाहू. मूलभूत हक्क तर सर्वप्रथम फ्रेंड्स हा घटनेचा भाग आहे का, हो फ्रेंड्स हा घटनेचा अविभाज्य भाग आहे बघा. मूलभूत हक्क घटनेतील सर्वात महत्त्वाचा भाग आहे आणि त्यांना केवळ वेगळे करता येत नाही, त्यांच्या दुरुस्ती करता येते फ्रेंड्स, पण त्यांना कमी पण नाही करता येत आणि वेगळे पण करता येत नाही. आता ते न्यायपरिष्ठ आहे का, हो फ्रेंड्स आपल्याला मूलभूत हक्क आपले जर निलंबित झाले तर आपल्याला न्यायालयात जाऊन त्याच्याबद्दल न्याय मागता येतो फ्रेंड्स, की आमच्या हक्कावर काहीतरी जुलूम झाला आहे तर त्याच्याबद्दल तुम्ही लढू शकता फ्रेंड्स. आणि या हक्कांचे उल्लंघन झाल्यास न्यायालयाकडे जाऊन तुम्हाला न्याय मिळवता येतो फ्रेंड्स. त्याच्यानंतर मर्यादित सोबत आहे, हे हक्क मर्यादित आहे फ्रेंड्स, अमर्याद नाहीत हे हक्क. फक्त काहीच हक्क जर आपण सांगितले जसं की स्वातंत्र्याचा हक्क, समानतेचा हक्क, परत आपल्याला कुठे पण जाण्याचा वावरण्याचा हक्क, असे आपल्याला डिटेलमध्ये बघायचे फ्रेंड्स. पण हे कसे फ्रेंड्स मूलभूत हक्क मर्यादितच आहेत, अमर्याद नाहीत असे. त्याच्यानंतर आपण मूलभूत हक्काचे प्रकार पाहू. तर कलम 1मध्ये दिलेले आहे आपलं 1 नंबर फ्रेंड्स समानतेचा हक्क आहे. हा हक्क कलम 14 ते 18मध्ये, कलम 12-13मध्ये आपल्या राज्यसंस्थेबद्दल दिलेले आहे फ्रेंड्स. आणि कलम 14 ते 18मध्ये कायद्यासमोर नागरिक समान, प्रत्येक नागरिकाला कायदा समान. म्हणजे कसं आहे, डोनाल्ड ट्रम्प असो व आपला कोण ते धीरूभाई अंबानी असो वा कोणी एखादी सर्वसामान्य माणूस असो, सर्व माणसाला हक्कासमोर समान फ्रेंड्स. त्याने गुन्हा केला, तो गुन्हा सिद्ध झाला तर त्याला शिक्षा होणारच, तो कोणता पण नागरिक असो. त्याच्यानंतर स्वातंत्र्याचा हक्क. आता कलम 19 ते 22मध्ये अभिव्यक्ती, संघटना आणि व्यवसाय स्वातंत्र्य. आता अभिव्यक्ती फ्रेंड्स तुम्हाला एकामेकासोबत संचार करण्याचे स्वातंत्र्य आहे. तुम्हाला एखादी संघटना जर तुम्ही स्थापन करत असाल वा की तुमच्या हक्कासाठी, तर त्या संघटना पण तुम्ही स्वातंत्र्य आपले स्थापन करू शकता. त्याच्यानंतर व्यवसाय स्वातंत्र्य, तुम्ही कुठे पण जाऊन व्यवसाय करू शकता फ्रेंड्स, कोणता पण व्यवसाय करू शकता. असं नाही की तुम्हाला पण त्या व्यवसायाबद्दल तुम्हाला जर ज्ञान असला तर तुम्ही कोणता पण व्यवसाय करू शकता, त्याचा तुम्हाला हक्क आहे. त्याच्यानंतर शोषणाविरुद्धचा हक्क कलम 23 ते 24मध्ये बालकामगार आणि बेगारी बंदी. आता फ्रेंड्स
आधी काय होतं फ्रेंड्स, 14 वर्षाच्या खालच्या बालकांची पिळवणूक व्हायची सगळीकडे, म्हणजे जे मोठमोठ्या फॅक्टरी वगैरे आहेत हे लोक त्यांना विकून न्यायचे फ्रेंड्स आणि तिथं काम करायला लावायचं. पण त्यांचं असं शिक्षण वगैरे पासून दुरावा व्हायचा आणि त्यांच्यावर असे खूप शोषण व्हायचं फ्रेंड्स. त्याच्यामुळं शोषणाविरुद्धचा हक्क कलम 23-24 नमूद करण्यात आला. त्याच्यानंतर धार्मिक स्वातंत्र्य, तुम्हाला तुमचा धर्म पाळण्याचं, तुमचा धर्म जपण्याचं, हा तुमची परंपरा संस्कृती पहिल्यापासून आधीपासून चालत आलेली आहे, ठीक बा, पण तुम्ही तुमचे धर्म संस्कृती सगळे पाळू शकता. तुम्हाला 25 ते 28 या कलममध्ये तरतूद करण्यात आली. तुमचे धार्मिक स्वातंत्र्य, तुमच्या धर्माबद्दल तुमचे सगळे स्वातंत्र्य वगैरे. त्याच्यानंतर शैक्षणिक व सांस्कृतिक हक्क, तुम्हाला कलम 29 ते 30 शिक्षण आणि संस्कृतीचे संरक्षण दिलेले आहे फ्रेंड्स. तुम्ही शिक्षण तुम्हाला अशी लिमिट नाही फ्रेंड्स. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर करत 14 ते 15 डिग्र्या होत्या फ्रेंड्स. तसंच आहे, तुम्ही किती पण शिकू शकता. तुम्ही साधा सिंपल माणूस IAS IPS होऊ शकतो. तर तुम्हाला त्याची प्रत्येकाला शिक्षण आणि संस्कृतीचा समान हक्क आहे. त्याच्यानंतर घटनात्मक उपचाराचा हक्क, कलम 32 मूलभूत हक्काचे संरक्षण करते फ्रेंड्स. त्याचा म्हणजे असंच म्हणू शकता की तुम्ही तुमचा जो जीवन जगता, तुम्ही ह्या बॉडीचा तो कवच आहे. असा इन्व्हायरमेंटची लेअर आहे ती लेअर म्हणजे कलम 32 ती तुमच्या हक्कांचं संरक्षण करते फ्रेंड्स. तसंच आहे, जशी शेलवाल प्लांटची डेड बॉडीची संरक्षण करते, तसंच हे शेलवाल म्हणजेच कलम 32. त्याच्यानंतर कलम 12 आपण राज्यसंस्थेची व्याख्या पाहू. तर केंद्र सरकार, संसद तसेच केंद्रीय कार्यकारी मंडळ असतील. कशात? राज्यसंस्था. आता फ्रेंड्स, हे राज्यसंस्था तुम्हाला वाटत असेल की राज्यसंस्था म्हणजे आपला एक पर्टिक्युलर राज्य नाही फ्रेंड्स. राज्यसंस्था म्हणजे ही अशी एक बॉडी की ती प्रत्येक राज्यांचे न्याय विभाग वगैरे सगळे करणारी राज्यसंस्था. म्हणजे एक असा तरतूद नाही की एक राज्याची, ती सगळी केंद्राची बॉडी आली फ्रेंड्स. त्याच्यानंतर राज्य सरकार, आता राज्यसंस्था म्हणजे तेच सगळे झाले. आपले संस्कृती, आपले स्थानिक स्वराज्य संस्था आल्या, आपल्या पंचायत राज समिती, नगरपालिका वगैरे. त्याच्यानंतर सरकारी संस्था पण आल्या. आता जे शासनाच्या संस्था आहेत त्या सगळ्या आल्या. त्याच्यानंतर केंद्र सरकारच्या काही संस्था, राज्य सरकारच्या, त्या सगळ्या संस्था म्हणजेच राज्यसंस्था. असं नाही की राज्यसंस्था म्हणजे फक्त एक राज्यासाठीची संस्था, त्या सगळ्या मिळून एक राज्यसंस्था. ते कलम 12 देण्यात आले. त्याच्यानंतर कलम 13 लगेच विसंगत कायद्यानं म्हणाय. आता आपला जो मूलभूत हक्क आहे त्याच्या विरुद्ध जर कोणी कायदा करत असेल, म्हणजे त्याच्या विरुद्ध जर कोणी वागत असेल फ्रेंड्स, तर त्यांच्या विसंगत कायदा करण्यास तत्पूर्व मनाई केलेली आहे फ्रेंड्स. तर मूलभूत हक्कांचे विसंगत कायदे करण्यास मनाई आहे. घटनेच्या स्थापनेपूर्वी विसंगत कायदे रद्द ठरतील. घटनेच्या स्थापनेपूर्वीचे जे विसंगत कायदे होते ते रद्द ठरणारच. पण आणि हे संसद किंवा राज्य विधिमंडळाने मूलभूत हक्कामध्ये संकोच करणारा कायदा केल्यास न्यायालय तो रद्द ठरविण्याचा अधिकार आहे. म्हणजे फ्रेंड्स इथं कसे, इथं सगळे अधिकार न्यायालयालाच देण्यात आलेले आहेत फ्रेंड्स. न्यायालय योग्य ते तरतूद ठरवेल. आता फ्रेंड्स आधी कसं असते, एखादा समजा कायदा ॲक्ट वगैरे जर पारित करायचा असेल तर तो सर्व बहुमताने आधी राज्य सरकारकडून प्रस्ताव पाठते. म्हणजे आता केंद्र शासन, आपला जो संसद आहे त्या संसदेमध्ये सगळे चर्चा विवेचन होऊन बहुमत वगैरे कोणाला कोणत्या ह्याच्या पारित करायचं त्याला बहुमत वगैरे भेटला. त्याच्यानंतर तो त्याला न्यायमंडळाचं पण ही घ्यावं लागते फ्रेंड्स, परवानगी, की आम्ही हा कायदा करत आहोत बा, हा कायदा दुरुस्त आहे का, म्हणजे हा कायदा बरोबर आहे का, काही आणि अडचण येईल का, तसंच आहे फ्रेंड्स. त्याच्यानंतर आपण पाहू विसंगत कायदे व मूलभूत हक्कांची विसंगत तरतुदी रद्द करता येते. न्यायालय काय करता येते बघा त्याबद्दल फ्रेंड्स. तर न्यायालयीन पुनर्वलोकन, सर्वोच्च उच्च न्यायालय याचा अधिकार आहे. आणि घटना दुरुस्ती, केशवनाथ भारती प्रकरणातील खटला तुम्हाला माहिती आहे का, त्यावेळेस न्यायालयाने त्याचाच निर्णय सर्वोच्च निर्णय ठेवला होता. आता आपण एक हक्क पाहू आपले. आता समानतेचा हक्क कलम 14 ते आता 18 तर ह्याच्यात अशी तरतूद करण्यात आली सर फ्रेंड्स. तर कायद्याची समानता, प्रत्येक व्यक्तीला कायद्याची समानता असणार. एक सामान्य नागरिक ते एक अंबानीपर्यंत. भेदभाव करण्यास मनाई, कोणत्याही गोष्टीवर भेदभाव करण्यास मनाई आहे फ्रेंड्स, भेदभाव करू नये. त्याच्यानंतर सार्वजनिक नोकरीमध्ये समान संधी, आता नोकरी कोणची असो, शिपाई असो बा तिकडं IAS IPS असो, सर्वांना समान संधी. त्याच्यानंतर अस्पृश्य पाळण्यास मनाई. आणि हे किताब पदव्या वगैरे जे आहेत ते नष्ट करण्यासाठी कलम 18 तरतूद केली फ्रेंड्स. म्हणजे तुम्ही अशा लक्षात ठेवा, कलम 14 कायद्याची समानता देण्यात आली आहे. कलम 15 भेदभाव करण्यास मनाई सगळ्यांना. कलम 16 सार्वजनिक नोकरीमध्ये समान संधी देण्यात आली. आणि कलम 17 अस्पृश्यता पाळण्यास मनाई केलेली आहे. अस्पृश्यता तुम्ही पाळू नका बा, सगळे धर्म सगळा समाज सारखाच आहे, सारखंच म्हणजे सगळे बंधुभावानी मिळून राहा असं त्यांचं म्हणणं आहे. आणि हे किताब आणि पदव्या, आता हे किताब पदव्या म्हणजे तुम्हाला माहिती आहे त्यावेळेस राजा महाराजांना हे इंग्रज वगैरे नंतर भूगोल शासन वगैरे त्यांना असे बक्षीस द्यायचे बा, की तू चांगला काम वगैरे केलास हे तुला बक्षीस दर, एवढी जमीन तुझी, हे तशा किताब. आणि परत किताब आपले सर बहादूर वगैरे त्यावेळेस हे किताब नव्हते का, हे पदवी. तर ह्या पदवी पण महाराजा, बहादूर, सर ह्या पदव्या पण आणि किताब नष्ट करणे कलम 18. त्याच्यानंतर त्याची व्याप्ती पाहू. हे हक्क भारतीय तसेच परकीय नागरिकांना पण लागू आहेत बघा. व्यक्ती तसेच कायदेशीर व्यक्तींना पण लागू आहेत, हे कायदेशीर व्यक्तींना पण लागू आहेत हे.
त्याच्यानंतर कलम 14 कायद्याची समानता, थोडं डिटेलमध्ये पाहू ना आपण आता. तर कायद्यासमोर समानता. आता जे हे युनायटेड किंगडम आहे म्हणजे ब्रिटिश आपल्यावर 150 वर्ष राज्य करणारे, आता ते काय म्हणतात की UK मधील नकारात्मक संकलन आहे म्हणजे कायद्यासमोर समानते त्यांचे काय कोणालाही विशेष सुविधा नाही. आता आपलं कसं आहे फ्रेंड्स, आपण कायद्यासमोर आपले जे राष्ट्रपती राज्यपाल वगैरे आहेत त्यांना आपण काही सूट देतो, पण तसं UK मध्ये नाही म्हणजे ब्रिटिशमध्ये नाही, तसं कोणालाही विशेष सुविधा नाही. आणि कायद्याचे समान संरक्षण. आता US मध्ये कसं आहे फ्रेंड्स, सकारात्मक संकलन, सर्वांना समान संधी म्हणजे सर्वांना समान संरक्षण देणार. म्हणजे USA अमेरिकाची अशी तरतूद करण्यात आली की सर्वांना समान संधी असणार. आणि फ्रेंड्स इथं अमेरिका आणि ब्रिटिशचं कसं आहे माहिती आहे तुम्हाला सांगतो मी. अमेरिकामध्ये राज्यशासन स्ट्रॉंग आहे फ्रेंड्स. राज्यशासन स्ट्रॉंग म्हटल्यावर केंद्र आधी राज्यशासन स्ट्रॉंग नंतर केंद्राकडे फ्रेंड्स. पण आपलं तसं नाही, आपलं केंद्र शासनवर स्ट्रॉंग आहे. म्हणजे काही आणीबाणी वगैरे कोणची पण तरतूद लावायची असेल तर सगळी ती परवानगी केंद्र शासनाला आहे, राज्यात आपत्ती वगैरे घडली तर हे कलम व्यक्ती तसेच कायदेशीर व्यक्तींना पण लागू आहे आणि भारतीय तसेच परकीय व्यक्तींना पण लागू आहे फ्रेंड्स हे कायदे. त्याच्यानंतर कलम 14चे काही अपवाद आहेत तुम्हाला मी आत्ताच म्हटलो. आता तर राष्ट्रपती व राज्यपाल कलम 361 पदाच्या अधिकाराच्या वापराबद्दल न्यायालयात खेचता येत नाही. बघा तुम्हाला मी आत्ताच म्हटलो त्यांना का खेचता येत नाही, कारण ते सर्वश्रेष्ठ पदावर बसलेले व्यक्ती असतात, ते सध्या पदावर असताना राष्ट्रपती व राज्यपाल. कलम 61 नुसार तुम्हाला इथं क्वेश्चन विचारू शकतो फ्रेंड्स, हे अपवाद आहे. आणि कधी पण लक्षात ठेवा अपवाद ज्या गोष्टीवर येतो त्या अपवादच्या ठिकाणी फ्रेंड्स क्वेश्चन येतो म्हणजे येतोच बघा, तशीच येईल. आता संसद व विधिमंडळ सदस्य. आता जे संसदेतील सदस्य सध्या म्हणजे जे आपले सध्याचे आमदार खासदार आहेत त्यांच्याबद्दल बघा कलम 105 व 194. संसदबद्दल 105 आणि 194. विधिमंडळाच्या सदस्याबद्दल सभागृहात बोलण्याचे स्वातंत्र्य व वृत्त छापण्याचे स्वातंत्र्य. आता त्यांना स्वतःचे मत मांडता येतात फ्रेंड्स, त्यांच्या काही समस्या असेल त्यांच्या मतदारसंघातील काही पण त्याच्याबद्दल त्यांना स्वातंत्र्य फ्रेंड बोलण्याचं संसदेत. तर परकीय राजदूत. आता जे परकीय राजदूत आहेत लोक म्हणजे ते आपल्या बाहेरच्या देशातून त्यांचे परराष्ट्रीय व्यवहार मंत्री वगैरे ते आपल्या देशात येतात, परराष्ट्रीय व्यवहार वगैरे सगळे सुविधा वगैरे म्हणजे सुव्यवस्थित चालण्यासाठी. तर त्यांचं असे की परकीय राष्ट्रांचे राष्ट्रप्रमुख राजदूत यांना दिवाणी आणि फौजदारी कार्यवाहीपासून संरक्षण त्यांना पण देण्यात आलेले फ्रेंड्स. कारण आता देशात आंतरराष्ट्रीय म्हटल्यावर आपले पण त्यांच्या देशात जाणार, त्यांचे पण आपल्या देशात येणार. तसंच आहे राष्ट्रपती व राज्यपालांचे काही विशेष अधिकार पण देण्यात आलेले आहेत, ते काय आहेत पाहू आपण. तर पदावधी दरम्यान त्यांना संरक्षण देण्यात आलेले आहे बघा. तर पदाच्या अधिकाराच्या वापराबद्दल आणि कर्तव्य पालनाबद्दल कोणत्याही न्यायालयात त्यांना खेचता येणार नाही, कारण ते सर्वोच्च पदावर बसणारे असणार आणि ते योग्य तोच निर्णय घेणार. त्यावेळेस फौजदारी खटल्यापासून त्यांना मुक्तता दिलेली आहे. ते ज्यावेळेस पदावर असतात फ्रेंड्स त्यांच्यावर कोणता पण फौजदारी खटला चालवला जाणार नाही, म्हणजे चालवताच येत नाही आपल्याला. दिवाणी खटल्यांसाठी पूर्वसूचना. आणि त्यांना जर दिवाणी खटले जर त्यांच्यावर चालवायचं असेल तर किमान पदावधी दरम्यान 2 महिन्याची त्यांना पूर्वसूचना दिल्याशिवाय आपल्याला खटला चालवता येत नाही फ्रेंड्स. त्याच्यानंतर कलम 15 भेदभाव करण्यास मनाई केलेली आहे बघा. तर धर्म, वंश, जात, लिंग तसेच ज्यांचं जन्मस्थान आणि असे काही कारण आहेत बा की तू ह्या धर्माचा आहे, तू अस्पृश्याचा आहे, तू ब्राह्मणाचा आहे, ह्या धर्मावरून कोणाला पण असं अस्पृश्याची वागणूक किंवा भेदभाव त्यांच्यावर करणं बरोबर नाही. नाहीतर त्यांचा वंश, तू कुणबी आहेस, तू धनगर आहेस, असे कोणते पण फ्रेंड्स वंश त्यांची जाती वगैरे ह्यांच्यावर काही त्यांनावर भेदभाव करण्यास मनाई आहे. लिंग वगैरे म्हणजे फ्रेंड्स मेल आहे तू, फिमेल आहे, स्त्रीलिंग पुरलिंग तू स्त्री आहेस, असे काही पण त्यांच्यावर भेदभाव करणार नाही. सर्व धर्म समान आणि सर्व व्यक्तींना समान संरक्षण आहे. तसंच आहे फ्रेंड्स. कलम 15(1) अशी तरतूद करण्यात आली आहे की राज्यसंस्था कोणत्याही नागरिकांमध्ये केवळ धर्म, जात, लिंग तसेच जन्मस्थान या कारणावरून भेदभाव करणार नाही. आता फ्रेंड्स इथे काय दिले आहे बघा, कलम 15(1) फक्त राज्यसंस्था दिलेले आहे आणि कलम 15(2) सार्वजनिक ठिकाणी भेदभाव करण्यास मनाई. हा भेदभाव राज्यसंस्था तसेच खाजगी व्यक्तींना, म्हणजे खाजगी व्यक्ती कोणते फ्रेंड्स, जे खाजगी आपले संस्था वगैरे असतात आणि जे दुसरे मोठे म्हणजे लोक वगैरे सगळ्या, तर त्यांना पण भेदभाव करणं चुकीचं आहे असं म्हणण्यात आलेलं आहे कलम 15(2). कलम 15(3) 15ची ही सब कलम आहे च्या विशेष काही तरतुदी बघा. तर कलम 15(3) महिलांसाठी व बालकांसाठी कोणतीही विशेष तरतूद करणे. आता आता कसे फ्रेंड्स शासन महिलांवर कसे फ्रेंड्स आधीपासून अत्याचार वगैरे होत आले, तर महिलांचा जो प्रवर्ग आहे त्याच्यासाठी शासन त्याला वर आणण्यासाठी काहीतरी अशी तरतूद करू शकतो. आणि जे बालकांचे शिक्षण वगैरे त्यांचे हक्क आहे त्यांच्यासाठी काहीतरी वेगळी अशी तरतूद करू शकतो शासन कलम 15(3) नुसार. लगेच कलम 15(4) सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या जे मागासलेले लोक आहेत, जे मागासलेले वर्ग आहेत, एक्झाम्पल अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, SC ST वगैरे, VJNT वगैरे, ह्या लोकांसाठी कलम 15(4) काही अशी तरतूद करण्यात आली फ्रेंड्स.
नंतर कलम 15.5 शिक्षण संस्थांमध्ये प्रवेशासंदर्भात काही विशेष तरतुदी असले तर ते आपण कधी 93 आपली जी घटना दुरुस्ती झाली फ्रेंड 2005 त्यावेळेस करण्यात आलेली आहे फ्रेंड्स. त्याच्यानंतर 15.6 ही तरतूद करण्यात आली फ्रेंड्स की आर्थिक संरक्षण देण्यात आले. बघा आता आर्थिक संरक्षण म्हणजे ती इकॉनॉमिकली बॅकवर्ड आहेत फ्रेंड्स, पैसे वगैरे. आता आर्थिक समस्या म्हटल्यावर आर्थिक शब्दच हा पैशासाठी फ्रेंड्स. तर त्याच्यासाठी 10%, आता कलम 15.6 10% आरक्षण कोणाला दिले फ्रेंड्स, जे उच्च वर्गाचे गरीब लोक आहेत, म्हणजे उच्च वर्गाचे ते त्या उच्चवर्गीय लोकांना त्यांच्या जे गरीब विद्यार्थी म्हणजे त्यांचे उच्च वर्गाचे लोक आहेत ते, पण त्यांच्यात पण काही गरीब असे लोक असतात. आता उच्च वर्ग म्हटल्यावर फ्रेंड्स कसं आधी 4 वर्ग होते, ब्राह्मण, वैश्य, शूद्र आणि हे दलित. तर त्यावेळेस फ्रेंड्स असं होतं की उच्चवर्गीय लोक ठीक आहे, पण त्यांच्या पण जे त्यांच्या जातीत पण काही गरीब लोक आहेत त्यांच्यासाठी 10% हा रिझर्वेशन ठेवण्यात आला फ्रेंड्स. आणि तो 103व्या घटनादुरुस्तीने दुरुस्ती करण्यात आली. 103वी घटनादुरुस्ती कधी झाली 2019 तर 103वी घटनादुरुस्ती 2019 मंजूर झाली फ्रेंड्स. आणि त्यात 10% आरक्षण आर्थिकदृष्ट्या जे कमकुवत आहेत, म्हणजे आपण ह्याला EWS म्हणू शकतो, इकॉनॉमिकल बॅकवर्ड क्लासेस. कलम 16 फ्रेंड्स सार्वजनिक नोकरीमध्ये समान संधी. बघा पुरुष असो वा स्त्री असो त्यांना लिंग, जात, धर्म ह्यांच्याबद्दल त्यांच्यावर अन्याय होणार नाही, त्यांना सर्वांना समान संधी भेटणार. तर सर्व नागरिकांना सरकारी नोकरीमध्ये समान संधी. गुणवत्तेवर आधी तुझ्यात एवढी गुणवत्ता आहे, तुझ्यात एवढी क्वालिटी, तू एवढा म्हणजे असं फ्रेंड्स चांगलं समजा तुझा दिमाग आहे, तू एक गुण म्हणजे आता कसं तुला 100 गुण आहेत आणि तुझ्यापेक्षा दुसऱ्या मित्राला पण 90 गुण आहे, पण तो उच्च वर्गाचे आहे आणि तू एकदम मिडियम वर्गाचा आहे, खालच्या वर्गात, पण तुला 100 मार्क आहे. तर तसं नाही फ्रेंड्स, तुला 100 गुण जास्त आहे तर तू त्याच्या आधी नंबर लागणार तुझा. तसे समान संधी. त्याच्यामुळंच आपले आज तुम्ही पाहत असाल गरीब विद्यार्थीच जास्त म्हणजे मोठ्या पदापर्यंत जाऊ शकतात फ्रेंड्स. आणि भेदभाव राहील, जात, धर्म, लिंग यावर कोणताही भेदभाव होणार नाही. त्याच्यानंतर कलम 17 अस्पृश्यता पाळण्यास मनाई केलेली आहे. तर अस्पृश्यतेचे निर्मूलन पण करता येते बघा आपल्याला. तर फ्रेंड्स कलम 17 कोणत्याही जात, धर्म वा लिंग आणि उच्चवर्गीय या गरीब एकदम म्हणजे खालच्या वर्गाच्या लोकांना फ्रेंड्स अस्पृश्यता पाळण्यास मनाई करण्यात आलेली आहे. डायरेक्ट अस्पृश्यता निर्मूलनासाठी कलम 17 बनवण्यात आला आहे फ्रेंड्स. अस्पृश्यता पाळणे हा एक गुन्हा आहे आणि तो कोणत्याही स्वरूपात अस्पृश्यता पाळण्यास मनाई करण्यात आलेली आहे. आणि हे सामाजिक न्यायाचे एक महत्त्वाचे साधन आहे फ्रेंड्स. तर आपण सामाजिक समानता कशाची, तर सर्व जातींना समान मानवी गरिमा दिलेली आहे बघा फ्रेंड्स. कोणती पण जात असू त्यांना समान संधी. कायदेशीर संरक्षण म्हणजे त्यांना अस्पृश्यता जर पाळले तर त्यांना दंडात्मक त्यांच्यावर कारवाई होऊ शकते फ्रेंड्स. तर कलम 8 हे जे किताब पदे वगैरे आहेत, कोणत्या किताब पदे फ्रेंड्स, हे राजा, बहादूर, राजश्री, महाराजा ह्या किताब पदे वगैरे त्यावेळेस फ्रेंड नष्ट करण्यात आले. कलम 18 राज्य कोणतेही किताब किंवा पदवी देणार नाही. भारतीय नागरिक परकीय राष्ट्रांकडून किताब स्वीकारू शकत नाही फ्रेंड्स. आता तुम्ही म्हणत असाल किताब स्वीकारू शकत नाही हे पुरस्कार वगैरे, तर हे नोबेल पुरस्कार, भारतरत्न वगैरे पुरस्कार ठीक आहे भारतात देतात, पण नोबेल वगैरे पुरस्कार हे बाहेरच्या देशातून देतात ना फ्रेंड्स, ऑस्कर पुरस्कार वगैरे. पण तुम्ही म्हणू शकता की हे कसं, तर फ्रेंड्स ते त्यांना घटनेत नमूद करण्यात आली की हे पुरस्कार काय फ्रेंड्स त्या व्यक्तीला त्याची प्रतिष्ठा दाखवण्याची, त्याचे स्वतःचे म्हणजे त्याने स्वतःच्या जीवावर असं काहीतरी केलं असतं फ्रेंड्स, आणि त्या व्यक्तीला आपल्याला वर नेणं गरजेचं असते. कारण फ्रेंड्स आता तुम्ही समजा सायंटिस्ट समजा, आता अर्थशास्त्राचे समजा नोबेल, परत फ्रेंड्स सायन्सचे नोबेल वगैरे, नंतर आपले हे प्रत्येक म्हणजे कोणचे पण जो संगीताचा पाय त्याच्याबद्दल हे नोबेल वगैरे पुरस्कार फ्रेंड्स त्यांचा असा मान गौरव, त्यांचा गौरव करण्यासाठी दिलेला असतो. ती कोणची किताब पदवी वगैरे नसते बघा. तर राज्याकडून किताब नाही, भारत सरकार कोणतीही किताब किंवा पदवी देणार नाही ही कलम 18 नमूद आहे. तर परकीय किताब पण नाही, भारतीय नागरिक परकीय राष्ट्राकडून कोणतीही किताब स्वीकारू शकत नाही फ्रेंड्स. अपवाद शैक्षणिक आणि लष्करी पदवी या नियमाला अपवाद आहे फ्रेंड्स. म्हणजे मी तुम्हाला आताच म्हटलो, आता आपण शिक्षणासाठी बाहेरच्या देशात जाऊ शकतो आणि त्यांच्या लष्करी वगैरे जे पदव्या भेटू शकतात ते त्यांच्या शरीरातले फ्रेंड्स जे गुण असतात त्यांच्या गुणात्मक त्यांना गौरवण्यासाठी दिलेले असतात, त्यांच्याबद्दल अपवाद आहे. तर मूलभूत हक्कांचे आपण महत्त्व पाहू काय, तर लोकशाहीचा पाया म्हटला जातं बघा. मूलभूत हक्क लोकशाहीचा आधारस्तंभ आहे, कारण सर्वसामान्य माणूस ते उच्चवर्गीय माणसाला समान संरक्षण दिलेले आहेत. तर मानवी गरिमा, प्रत्येक व्यक्तीचे गरिमेचे संरक्षण करण्यात आलेले आहेत. असं नाही की जात, धर्म, वंश, लिंग यांच्यावर भेदभाव. तर सामाजिक न्याय, प्रत्येक व्यक्तीला न्याय भेटेल आणि तो त्या व्यक्तीला पूर्ण स्वातंत्र्य देईल. वैयक्तिक स्वातंत्र्य, त्या प्रत्येक व्यक्तीला स्वतःबद्दल स्वातंत्र्य आहे, तो कुठं पण जाऊ शकतो, कुठं पण राहू शकतो, काही पण खाऊ शकतो.
नंतर कायद्याचे राज्य, कायद्यासमोर सर्वांना समानता फ्रेंड्स. तर आपल्या सेशन 1मध्ये आपण कलम 18पर्यंत पाहिलेत फ्रेंड्स. तर आपल्याला आपण आज कलम 12 ते 18पर्यंत पाहिलेलं आहे डिटेलमध्ये. तर आपल्याला ह्याच्यानंतरच्या सगळ्या कलम डिटेलमध्ये पाहिजे फ्रेंड. मूलभूत हक्काचे लगभग 4 ते 5 सेशन होतील, पण तुमचं हे पिक्चर बेस तुमचे कन्सेप्ट क्लिअरच होणार फ्रेंड्स. आणि हा डाटा फॅक्ट तुम्हाला खूप IMP आहे. मला कमेंट करून सांगा व्हिडिओ कसा वाटला.